अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाली आहे। अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील ही घटना। विषबाधा झालेल्यांवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नेमकी काय घटना आहे? तब्बल 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं कळतंय। नक्कीच सागर, अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना आहेत। अमरावतीच्या अळगावमध्ये जर आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विषबाधा होऊन विद्यार्थ्यांना जे आहे ते त्रास झाला होता। त्यानंतर आज नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर ही कंपनी आणि या गोल्डन फायबर कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांना जे आहे ते विषबाधा झालेली आहे। जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना जो आहे ते विषबाधा झाली आणि या महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। 100 पेक्षा अधिक महिलांना जी आहे ते विषबाधा झालेली आहे। पिण्याच्या पाण्यातून विषबाधा किंवा तिथल्या नाश्त्यामधून विषबाधा झाली असा संशय आपल्यासोबत काही महिला आहेत। तरी केव्हापासून त्रास होतोय, काय सांगा? मला म्हणजे सकाळपासूनच होत आहे त्रास, पाणी पिल्याबरोबर, आणि असं मळमळ होते आणि उलटी पण झाली, पोट पण दुखत आहे खूप। कुठली कंपनी आहे तुमची आणि किती महिला आहेत? जवळपास किती महिला असेल? 700 महिला आहे आणि गोल्डन फायबर LLP कंपनी। तुम्हाला काय त्रास होतोय? महिला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या आहेत। तर मळमळ होत आहे, उलट होत आहे। सकाळ जेव्हापासून कंपनीत आलो आम्ही तेव्हापासून पाण्यानं आम्हाला इन्फेक्शन होतं त्याचं। नक्कीच या कंपनीतल्या पाण्यानं इन्फेक्शन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक महिलांची प्रकृती गंभीर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर जे ते महिला या कंपन्यांमध्ये काम करतात, परंतु महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा एरीवर येत असतो। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महिलांना आणलेल्या आहेत उपचारासाठी। काय सांगणार पप्पू भाऊ? गंभीर घटना आहे, एकदम गंभीर घटना आहे। 9 वाजतापासून जेव्हा त्रास सुरू झाला तर प्रत्यक्ष कंपनींनी कोणाला बाहेर येऊ दिलं नाही, डॉक्टर अंदर बोलावले आणि काही लोकांना सुट्या दिल्या आणि सुट्या दिल्यावर सांगितलं की तुम्ही डायरेक्ट घरी जा। काही मंडळी जेव्हा भेटले तर मी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलिसांना कंपनीत घेऊन गेलो आणि कंपनीत घेऊन गेल्यावर कंपनीवाले बेजबाबदारपणे काम करून राहिले, ते कोणी अंदर नव्हते येऊ देऊन राहिले। पोलीसवाल्यांनी स्वतः मग सर्वांशी बोलले, मग सर्वजणांना इथे घेऊन आलो आम्ही। अत्यंत गंभीर घटना। या संपूर्ण महिला आहेत, ग्रामीण भागाच्या काम करतात। नांदगाव MIDC मध्ये अनेक कापड उद्योग आणि या कापड उद्योगामध्ये या महिला काम करत असतात आणि त्या ठिकाणच्या पाण्यामधनं जे आहे ते त्यांना जे आहे ते विषबाधा झाल्याचं सांगितलं जाते। आणखी काही महिला आहेत। तरी कुठल्या आहेत तुम्ही? गोल्डन फायबर कंपनीत काम करतात, मला केव्हापासून त्रास होतो? सकाळपासून होत आहे त्रास। सकाळपासून नाश्ता केला, कुणाला नाश्ता केल्यावर कुणाला सकाळपासूनच होत आहे, पाणी पिलं तेव्हापासून। काही कंपनीनं काही उपचार केले का तेव्हा त्या ठिकाणी? काय हा, डॉक्टर मी तर नव्हते गेले, पण बाकीच्या महिला गेल्या होत्या अंदर। किती महिला आहेत एकूण ज्यांना विषबाधा झालेली आहे, तुम्ही उपचारासाठी आलेले आहेत? ते 40-50 महिला आहे सर। तर आपण